शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचा सन्मान। अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा प्रशासनाचे स्वागत करत तालुका प्रशासनाचा निषेध। गाव नकाशावरील सर्व शेतरस्त्यांच्या सरसकट हद्द निश्चित करा। शरद पवळे आणि दादासाहेब जंगले। अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेतरस्ता व शिवपानंद रस्ता हद्द निश्चितीसह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या वतीने कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या निवेदनाची दखल घेत जिल्ह्यामध्ये पुन्हा महाराजस्व अभियान राबवण्याच्या सूचना दिल्या। याबद्दल चळवळीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला, परंतु तालुका प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली करून शेतकऱ्यांवर अन्याय केल्यामुळे निष्क्रिय तालुका प्रशासनाचा निषेध केला। यावेळी महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले पाटील, सचिन शेळके, ॲडव्होकेट कडूस पाटील, संजय साबळे, दशरथ वाळूज, बबन गुंड, अण्णासाहेब मुरकुटे, सुभाष शेळके, काकासाहेब हरदास, अक्षय जगताप, अमोल शिंदे, ओमकार शिंदे, संदीप शिंदे, संभाजी शिंदे, भीमराव काकडे, पोपट हरदास, यशवंत नळे, अनिल यादव, भास्कर पवार, भाऊसाहेब निकम, सुनील पवार, सचिन कचरे, अविनाश बनकर, सुरेश वाळके, रावसाहेब गाढवे आदींसोबत शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून शेत तेथे रस्ता व गाव तेथे समृद्धी महाराजस्व शेत तेथे रस्ता व गाव तेथे समृद्धी एक अभियान राज्यभर चालू आहे। या शिवपानंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून आमचे सहकारी दादासाहेब जंगले पाटील त्यासह इतर सहकारी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यालयावर या ठिकाणी महामोर्चाचं या ठिकाणी 17 तारखेचं आजचं निवेदन या संदर्भात आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी आलो होतो। या ठिकाणी महाराजस्व अभियान जिल्हाधिकाऱ्यांनी 2023 मध्ये एक राबवलं होतं। त्यानंतर आम्ही निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी शेतकरी आणि अधिकारी यांची समन्वय बैठक जिल्हाधिकाऱ्यालयावर लावावी। अनेक आमचे शेतकरी यासाठी रस्त्यासाठी चिखलामध्ये तुडवत आहेत, आपलं भविष्य अंधकारमय झालेलं आहे। या संदर्भात प्रशासकीय कार्यालय व न्यायालयीन कार्यालय हेलपाटे मारत आहेत। या संदर्भात आम्ही प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला असता ज्यावेळेस कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी एक महाराजस्व अभियान या ठिकाणी राबवलं। 2023 मध्ये केलेल्या महाराजस्व अभियानाची सन्माननीय तहसीलदारांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे पुन्हा आम्हाला या ठिकाणी महामोर्चाचं आयोजन या ठिकाणी करावं लागलं। परंतु दुर्दैव असं काय शेतकऱ्यांना या ठिकाणी न्याय मिळत नाही। या संदर्भात आम्ही राज्यभर चळवळ चालू केली। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांना आम्ही राज्यभरातले सर्व नकाशावरचे शेतरस्ते खुले व्हावेत व त्याचबरोबर जे काही वहिवाटीचे रस्ते आहेत त्यांच्या गाव नकाशावर नोंदी घ्यावेत। त्याचबरोबर तहसील कार्यालयामध्ये प्रलंबित रस्ता केसेस आहेत त्या तातडीने खुल्या कराव्यात आणि ग्राम शेतरस्ता समित्या स्थापन कराव्यात। या संदर्भात जिल्हाधिकारी सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी या ठिकाणी राज्यासाठी ऐतिहासिक निर्णय केला। जो शेतरस्ता अडवेल त्याला या ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातील। त्याचबरोबर आमचे जे काही 2018चा शासन निर्णय होता त्याची अंमलबजावणी होत नव्हती। त्या संदर्भात बावनकुळे साहेबांनी कुठल्याही प्रकारचं मोजणी शुल्क आणि संरक्षण फी राज्यातील सर्व तहसीलदारांनी कुठल्याही नकाशावरचे घेऊ नये असे आदेश या ठिकाणी देण्याचं मीडियाच्या माध्यमातून जाहीर केलं आणि अधिकाऱ्यांना त्याच्या सूचना दिलेल्या आहेत। परंतु त्या संदर्भात अजून शासन निर्णय बनलेला नाही, परंतु सरकार आम्हाला अनुकूल आहे। त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी या ठिकाणी आंदोलनाची दखल घेत प्रत्येक शेतरस्त्याला शिवपानंद शेतरस्त्याला भरभरून निधी देऊ, कुठेही निधी कमी पडून देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि कर्तव्यदक्ष जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र अभियान राबवलं। त्यामुळे आम्ही या ठिकाणी केलेला मोर्चा आज आम्ही तात्पुरता स्थगित केलेला आहे आणि चांगलं पारदर्शक काम या तालुका प्रशासनाने करावं अशी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आता मागणी करणार आहोत। आणि अनेक अशा रस्ता केसेस आहेत का त्यामध्ये अनेक 15 वर्ष 20 वर्ष पिढ्या काही शेतकऱ्यांच्या गेलेल्या आहेत। त्या शेतकऱ्यांची आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन या ठिकाणी बैठक घेणार आहोत आणि त्याला न्याय मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत।